तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पठण माहिती आहे का? आणि ते का केलं पाहिजे ह्याचाही काही अंदाज आहे का? आणि त्या अध्याय पठण केल्यानंतर त्याचे फलश्रुती, त्याचे परिणाम काय भेटतात हे पण तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल माहीत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. येत्या 3 ऑक्टोबर 2024 पासून ते 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत नवरात्री होणार आहेत. तर ह्या नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्याच घरी देवी माता किंवा दुर्गा माता आपल्या घरी येणार आहे. तर ही दुर्गा माता आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला तिला खूप खुश ठेवायचं आहे किंवा खूप प्रसन्न करायचं आहे. मग त्यासाठी तुम्ही काहीतरी विचार केला असेल ना की काय केलं पाहिजे. तर दुर्गा माता प्रसन्न होण्यासाठी एक तुम्हाला उत्तम उपासना मी सांगते, ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ. हा जर पाठ तुम्ही केला असं जाणवेल तुम्हाला की खूप सगळ्या गोष्टी चांगल्या होतात, मनासारख्या होतात, मनातल्या इच्छा मनोकामना तुमच्या पूर्ण होतात. तर दुर्गा सप्तशतीचं महत्त्व फार लोकांना माहीत पण नाहीये. मार्कंडेय पुराणाच्या माध्यमातून आपल्याला दुर्गा सप्तशतीचा हा पाठ जनसामान्यापर्यंत पोहोचवला गेलेला आहे. सप्तशती जर तुम्ही हा शब्दाचा विचार केला तर 700 श्लोक म्हणून आपण मानलं जातं. तर ह्या 700 श्लोकांचं 3 भागांमध्ये वाटणी केलेली आहे, जे की प्रथम चरण आहे, मध्यम चरण आहे आणि जे की उत्तम चरण आहे. तर प्रथम चरणामध्ये पहिला अध्याय येतो, मध्यम चरणामध्ये दुसरा, तिसरा आणि चौथा अध्याय येतो आणि उत्तम चरणामध्ये 5व्या पासून 13व्या अध्यायापर्यंत उत्तम चरणांमध्ये येतं. तर ह्या अध्यायांमध्ये तुम्ही पाहिलं तर मारण, मोहन, स्तंभन, उच्चाटन आणि जे की वशीकरण हे तांत्रिक प्रभावांचे मंत्र दिलेले आहेत. तर ज्या कोणाच्या घरामध्ये पैशाची तंगी आहे, ज्या कोणाला प्रेम त्यांचं भेटत नाहीये, ज्या कोणाचं वैवाहिक जीवन नीट नाहीये, ज्या कोणाला जोडीदार भेटत नाहीये, त्यांनी हे स्तोत्र किंवा हे उपासना दुर्गा सप्तशतीची केलीच पाहिजे. ही उपासना केल्यानंतर त्यांना त्याचं फळ सुद्धा चांगलं भेटतं. ह्या उपासनेमध्ये तुम्हाला संकल्प प्रॉपर घ्यावा लागेल, जे की तुमचं नाव, तुमची इच्छा, तुमची पत्ता हे सांगून तुम्हाला हा संकल्प घेतल्यानंतर ते ज्या त्या अध्यायाला सुरुवात केली तर तुम्हाला त्याचं खूप उत्तम फळ चांगलं प्राप्त होतं. तर ह्या अध्यायांची काय फलश्रुती आहे आणि तुम्हालाच तो अध्याय का वाचायचा आहे हे मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगेन. तर पुढचा एपिसोड पण तुम्ही नक्की पहा.